श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं भक्तिसागर चॅनलमध्ये स्वागत आहे. हिंदू धर्मात आठवड्याचे जे 7 दिवस आहेत ते कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहेत. 9 ग्रहांपैकी न्यायाची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिग्रहाचा वार म्हणजे शनिवार. असं म्हणतात की आपल्या कर्मानुसार केवळ शनिदेवच चांगले आणि वाईट फळ देतात. पिंपळाच्या झाडाला शनिदेवाचे स्थान मानले जाते. शनिदेव हा कलियुगाचा न्यायाधीश आहे. शनी हा कर्मभावाचा स्वामी आहे. म्हणूनच नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होते. तसेच जर कुंडलीमध्ये शनी कमजोर असेल तर नोकरी जाणे, व्यवसायामध्ये चिंता, कर्ज इत्यादी समस्या येतात. मान्यतेनुसार शनी हा प्रत्येक व्यक्तीची परीक्षा घेतो. त्यामुळे काहींना तो शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासही देतो. त्यामुळे काहींना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. एखाद्याच्या कुंडलीमध्ये शनी मजबूत असेल तर ती व्यक्ती मेहनती असते. ब्रह्मपुराणामध्ये 112व्या अध्यायामध्ये शनिदेव असं म्हणतात की मला समर्पित असणाऱ्या शनिवारच्या दिवशी ज्या व्यक्ती नियमितपणे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतील त्यांची सर्व कामे पूर्ण होतील. तसेच त्यांना माझ्याकडून कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही. आणि जी व्यक्ती दर शनिवारी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करेल त्यांना सर्व ग्रहदोषांपासून सुटका मिळेल. जीवनामध्ये वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. पिंपळाच्या झाडाशी संबंधित असे काही उपाय केल्यास आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. तसेच घरावर लक्ष्मी देवीची कृपादृष्टीसुद्धा राहील. त्यामुळे दर शनिवारी हा उपाय केल्यावर शनिदेवाची कृपाच होत नाही तर सर्व प्रकारच्या संकटांचा नाश होतो. शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी शनिवारच्या दिवशी व्यवसाय जर वाढत नसेल, काही कारणामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर या गोष्टीपासून सुटका होऊन व्यवसायामध्ये भरभराट व आर्थिक समृद्धी यावी यासाठी दर शनिवारी दूध, गूळ, पाणी हे एकत्र करून पिंपळाच्या मुळांना घालावे. तसेच दर शनिवारी संध्याकाळी स्वच्छ कपडे घालावेत आणि दिवस मावळल्यानंतर पिंपळाच्या मुळाजवळ पाणी घालून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. या उपायाने शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होऊन कित्येक समस्यापासून सुटका मिळू शकते. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासोबतच हनुमान चालीसा जर वाचली तर पिंपळाच्या झाडाला जर 5 प्रदक्षिणा घातल्या तर लवकरच आपल्यावरती शनीची कृपा होते. हनुमानजीची पूजा करणाऱ्यांना शनिदेवाच्या छळाचा सामना करावा लागत नाही असं म्हटलं जातं. शनिवारच्या दिवशी गरीब व्यक्तीला अन्नदान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. असं मानलं जातं की दर शनिवारी शनी मंदिरात शनिदेवाला तेल आणि काळे तीळ अर्पण करावेत. याशिवाय तेलदान हे तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी सकाळी अंघोळ केल्यानंतर तेलाच्या भांड्यात आपला चेहरा पाहून नंतर ते तेल कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करावं. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी विधिवत पूजा करून निळ्या रंगाची फुले वाहावीत. शनिदेवाची पूजा करताना त्यांची मूर्ती प्रत्यक्ष पाहू नये. जीवनात शांती, कार्यसिद्धी आणि समृद्धीसाठी शनियंत्राची पूजा करावी. शनीसाठी 7 मुखी रुद्राक्ष धारण करणे लाभदायक असते. दररोजच्या जीवनात जर काही बदल केले तर शनिग्रह मजबूत होतो. काळ्या रंगाचे कपडे वापरावेत. वयस्कर लोकांचा सन्मान करावा. कर्मचाऱ्यांना तसेच नोकरांना खुश ठेवावे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी उपवास करून शनिदेवाची पूजा व शनिप्रदोष व्रत करावे. तसेच मंदिरात जाऊन दीपदान करावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.